नाम
आमच्या करी रजारा नाव घेता तो जवळी बहु भला कानो नेदी पडू नाव घेता तो जवळी बहु भला कानो बळी तुका मने चित्ता वाटेन व्हावा परता नाव घेता तो जवळी बहु भला कानो बळी विठ्ठल नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांच्या त्यांच्या कृपा धाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा
विद्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊन आता मस्तके पायावरी या वार करे संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो विठाला वळी गाये धावे घरा किंवा वळत्या गाये धावे घरा आमच्या करी एरदारा नाव घेता तू जवळी बहु भला कानो बळे. प्रस्तुत गुरु आणि आपल्या पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त श्रीमंत संत धनाने मनाने तनाने श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तो भगवान परमात्मा तुमच्या जवळ येऊन राहतो, पण कधी नाव घेता तो जवळ त्याचं नाव घेतलं, त्या परमात्म्याचे नाम साधना केली आयुष्यामध्ये त्याचं वारंवार तुम्ही जर जप केला नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणानं तो तुमच्या जवळ येऊन उभा राहतो. सार काय अभंगाचं एवढंच लक्षात ठेवा. नाव घेता तू जवळी बहु भला कानू बळे. त्या परमात्म्याचं जर नाव घेतलं तर तो परमात्मा तुमच्या जवळ येऊन उभा राहतो, नवे नवे तुमचं सर्व कार्य तो करतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी भक्ताचं आद्य कर्तव्य आहे, सेवा किम निमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सांगतात की नामाची जर तुम्ही साधना केली, नाम जर तुमचं परिपक्व झालं, नामाची साधना अखंड झाली तर देव तुमच्या जवळ येऊन जातो. आता हा अभंग मी घेतला होता का कधी? इथं नाही ना, नाही घेतला. आमचं चालतंय, घेतला नाही. बरं बरं, घेतला होता का? आमचे गुरुजी गुरुवर्य त्यांचं नेहमी मी स्मरण करून गादीवर उभं राहतो बरं का. कोंबडीजी महाराजांचे आमचे गुरुवर्य, सद्गुरु म्हणा त्यांना, सद्गुरु गुरुवर्य नाही, सद्गुरु हरिभक्त पराय चंद्रशेखरजी महाराज जगलूरजी चातुर्मासात चातुर्मासामध्ये 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 अभंग होते त्यांचे. एका अभंगाव महिना 1.5 महिना प्रवचन असतं. एवढी मोठी तुकोबारायांची त्यांचे ख्याती आहे महाराज. खूप विद्वान आहेत, खूप विद्वान. ते जर बोलायला लागले ना त्यांचं स्पीड पण असं एवढं स्पीड असते, गाडीपेक्षा स्पीड असू द्या. आपला अभंग कुठला आहे? पळी गाई धावे घरा आमच्याकडे येर जरा. मला विषय अंतर करायचं नाही पण सांगतो, कारण ऐका लोक काय करतात, जगद्गुरु अंता महोत्सव आहे पण लोक म्हणतात तुकाराम महाराज काय होते, पैसा नव्हता, अडका नव्हता, काय नव्हतं. पण ऐका तुकाराम महाराजांच्या सारखं पैसा कुणाकडेच नव्हता. त्यांनी जिथे गाथा दिली गाथा ऐका. आता या एकाच अभंगावर महाराष्ट्रातील लाखो कीर्तनकार कीर्तन करतात, लाखो कीर्तनकार एका अभंगावर लोकांनी बंगलं बांधलं, एका अभंग घेऊन बरोबर का. मग तुकोबारायांच्या एका शब्दावर जर बंगलं बांधत असतील तर तुकोबारायांच्या गाथाची किंमत कोणीच करू शकत नाही जगतात. करू शकते का महाराज? तुकोबारायची माहिती आता मला या ठिकाणी तुकोबारायांनी काय केली, नाम साधना केली, नाम साधना. ऐका या अभंगातून आपल्याला देव कसा जवळ येतो आणि देव कसा दूर जातो यात फक्त यामध्ये 2च पॉइंट आज आपल्याला बघायचे. एक म्हणजे देव विश्वास असेल तर जवळ येतो, देवाला जर विश्वास नसेल
तर्कवादी माणसं असतील, कुतर्की असतील तर देव दूर जातो. आणि दुसरा मुद्दा बघायचा आपल्याला, नामाची निंदा जर केली तर देव काय करतो, दूर जातो. आणि नाम साधना केली तर देव जवळ येतो. मग कधी देव जवळ येतो, कधी येतो देव, तर आत्मज्ञान साधन संपन्नाना, जर आत्मज्ञान साधन संपन्न जर करायचं असेल तर देवतया जवळी असे आहे ना. आणि आत्मज्ञान साधन हीनाना दूर, आत्मज्ञान साधन हीनापासून देव दूर जातो. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, भैरंतस्य भूतानां मचरम चरमेवच सूक्ष्मत्वात् तद विज्ञेयम दूरस्थ शांतिकेचत है ना. भैरंतस्य भूताना, मी विचार करतो सांगायचं नाही श्रुती काय बोलायचं नाही श्लोक साध्या भाषेत, पण ती सवय लागली. रात्रीच्या महाराजांनी सांगितलं स्वभाव जात नाही आहे ना, सांगितलं बरेच उदाहरण दिली, सवय लागली येत आज्ञा. तर ते काय म्हणतात, भैरंतस्य भूताना मचरम चरमेवच सूक्ष्मत्वात् तद विज्ञेयम दूरस्थ शांतिकेचत. दूर कधी जातो आणि जवळ कधी येतो, तर आत्मज्ञान जर तुम्हाला साधायचं असेल, आत्मज्ञान संपन्न जो व्यक्ती असेल त्याच्या जवळ देव राहतो. आत्मज्ञान साधनहीनाना, जर आत्मज्ञान साधनहीन व्यक्ती असतात त्यांच्यापासून देव दूर जातो. ईशावास्यमध्ये एक श्रुती आहे, काय श्रुती सांगते, 1 2 3 4 5 नंबरची श्रुती आहे. ईशावास्य उपनिषद, त्याचं नावच ईशा, कारण त्याची पहिली श्रुती आहे. पहिलं उपनिषद असली पहिली श्रुतीमुळं नाव उपनिषदाला पडलेलं आहे. दशोपनिषद, ईशा उपनिषद, ईशावास्य, केन उपनिषद, कठोपनिषद, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतर्य, चैतर्य, छांदोग्य, बृहदारण्य असे दशोपनिषदामध्ये पहिला जे उपनिषद आहे ईशावास्य, त्यातली पहिली श्रुती आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृह कस्य शुद्धनं. दुसरे कुर्वन्नेवे कर्माणि इति विशेषतं समाः एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे. तिसरी असुर्याणाम ते लोका अंधेन तमसावृता कांतिप्रेत्या विगच्छन्ति एके चात्महनोजतः अनेजदेकं मनसो जवियो नैनद्देवाप्नुवन् पूर्वमस्य तद्धावतो ज्ञातेति तिष्ठ तस्मिन् नभो मातरि स्वाददाति. 5 नंबरची श्रुती आहे, त्यात काय सांगतात, तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वत् अंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्य. तर मला हे सांगायचं होतं की देव जवळ कधी येतो आणि बाहेर कधी, त्यासाठी तुम्हाला सांगितल्या. आता कधी ऋषिकेशला असताना ते उपनिषद बघितलं होतं बरं का पाटील महाराज, त्याच्या आवृत्ती द्यायला म्हणजे वेळच नाही. लय ह्यांच्यापेक्षा आपण आपल्याला संसारात आणि बाकीच्यापेक्षा आवृत्ती द्यायला पाहिजे. आवृत्ती नसेल तर विसरून जातो महाराज. भक्ती बाबा पाठात म्हणायचे, धर्माचार्य भक्ती बाबा पाठात आम्ही पाठात चातुर्मासाचा येतो ना, आणि एखादी जर बरं का बाबा, एखादी जर भक्ती बाबांचं वय झाल्यामुळे कधी विस्मरण व्हायचं आणि मध्येच आठवली ना, वा 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 म्हणायचे, बा शाबास, आपणच आपल्याला शाबासकी दिली पाहिजे है ना. आणि भक्ती बाबांचं वाक्य आहे, ओवी जर नाही आठवली मध्ये अथवा विस्मरण झालं तर आपल्या पापाचा दोष असतो बरं का, म्हणून पाप आडायचे असं भक्ती बाबा म्हणायचे. म्हणून बघा, आपण जर एखाद्या वेळेस हरिपाठातलं प्रमाण येत नसेल, हरिपाठ पाठ नसेल है ना, हरिपाठ आपल्याला जर बघून म्हणायला लागला तर किती मोठं पाप असेल, किती मोकळ, कमीत कमी हरिपाठ पाहिजे. असं झालं. मला मुद्दा काय सांगायचा होता, देव जवळ कधी येतो, तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वंतिके. देव कधी कधी जवळ येतो, देव कधी कधी दूर जातो. मग कधी कधी असं होतं, कधी कधी देव जवळ येतो, कधी कधी येत पण नाही म्हटल्यानंतर, आणि कधी कधी येतो पण, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हटले, पण कधी कधी नाही आले, कधी कधी आले. तसं देव कधी कधी जवळ येतो आणि देव कधी कधी दूर जातो. मग देव कधी कधी दूर जातो, आधी बघू. काय खावं हे कळण्यापेक्षा काय न खाल्लेलं हे कळलं तर काय खावं हे कळतं. तसं देव दूर कधी कधी जातो हे कळलं की देव जवळ कधी कधी येतो हे कळतं. आहे का? पहिला मुद्दा, जर तर्क कुतर्क केले तर देव दूर जातो. तर्कवादी दोरी दुराविले, तर्क आणि कुतर्क करणारी माणसं असतात ना, देव त्यांच्यापासून दूर जातो. म्हणून त्या तर्क
करणाऱ्यांचा कुतर्क करणाऱ्यांचा संग न करावा बाबा. काय म्हणतात ऐका ऐका भाविक जन फाल कोण कोण दे तार्किक तटक संग पांडुरंग स्मरा. काय म्हणतात ऐका ऐका भाविक जन फाल कोण कोण दे. महत्वाचा मुद्दा तार्किक तटक संग पांडुरंग स्मरा. तार्किक लोकांचा संग करू नका, कारण तर्क करणाऱ्यांचा तर्कवादी दूरी दूरा. तर्क करणाऱ्या लोकांच्या पासून भगवंत दूर जातो. महाराज बाबा सांगायचे पाठात तर्कवाद्यांचा संसार चांगला नाही होत तर परमार्थ कसा होईल. परमार्थात विश्वास पाहिजे. विश्वास संसारात जसा विश्वास असावा तसा परमार्थात विश्वास पाहिजे. नवऱ्याचा आणि बायकोचा एकमेकावर विश्वास पाहिजे, संशय नाही पाहिजे. विश्वास असेल तर संसार चांगला आहे ना. संशयासारखं पाप नाही आहे ना. काय उभे म्हणून संशयावनी थोर आणि पाप नाही घोर. सगळ्यात मोठं पाप सांगितलंय. संशय घेणे एक सर्वात मोठं पाप आहे. संशयावनी थोर आणि पाप नाही घोर. त्याच्यामुळं बाबा सांगायचे संसार तार्किकाचा जर चांगला होत नसेल तर परमार्थ कसा होईल. काय झालं एकदा बघा कसं असते संसारात सांगतो. एकदा काय झालं एक जण ऑफिस वरनं सुटला. नोकरीवाल्यांचं लय अवघड आहे ना. नोकरीवाल्यांचं लय अवघड म्हणजे लय अवघड असते तुम्हाला सांगतो. त्याला नोकर म्हणजे काय गुलाम आहे ना. गुलामगिरीत राहणाऱ्या लोकांचं लय अवघड असते. काय झालं आला 5 वाजता आला. थकून आला होता. काय नाही आपला आला ऑफिस मधून सुटल्यानंतर थोडासा उशीर झाला. बायको दारात वाटत बघत होती. रोज 5ला येतो ना आज का 6 वाजले. रोज 5ला येतो आज का 6 वाजले. हे डोक्यात चक्र चालू झालं आणि येता येता सहज आपला घरामध्ये येता काय झालं. आता शेजाऱ्यांच्याकडे आपण सहज इकडे तिकडे बघत येतो. मग शेजारी घर होतं त्या शेजाऱ्याची एखादी ते महिला बाहेर आपली झाडू काढत होती. मग येता येता काय झालं त्याने आपलं सहज असं बघितलं आणि घरामध्ये आला. आणि घरामध्ये आल्यानंतर काय केलं म्हणला आता चहा पाणी द्या. हे रागातच होती. आधी उशीर झालेला. तिच्या डोक्यात संशय येऊ लागला आणि तिच्या मनामध्ये यायला लागला. आणि नेमकं काय झालं होतं हे म्हणला आज काय मला डबा खाल्लेला नाही. डबा काय खाल्ला नाही. मला भाजी काय चांगली वाटली नाही म्हणून खाल्ला नाही. म्हणून हिने काय केलं न विचारता आपलं तिला भाजी कमी वाटली होती म्हणून हिनं आज शेजाऱ्याची भाजी आणली होती. पण ती पण जेवायची विसरली होती. म्हणून ती भाजी ती म्हणली थांबा मी दुसरी भाजी बनवली मी ती वाढते तुम्ही जेवा चहा पाणी घेऊन. म्हणून चहा पाणी द्यायच्याऐवजी तिने काय केलं आपली ती भाजी 1-2 चपात्या दिल्या आणि ते खाल्ले. आणि खाता 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 म्हणला तू वा वा काय भाजी आहे. अशी भाजी काय भाजी आहे आणि कुणी बनवली आणि काय बनवली. वा वा तुझ्या हाताला काय चव आहे. अशी भाजी आजपर्यंत मिळाली नाही आणि आजपर्यंत तू बनवली नाही. काय भाजी बनवली काय भाजी बनवली काय भाजी आस्ताजी वर्णन करू लागला. आस्ताजी वर्णन करू लागला. आस्ता वर्णन करू लागला. बायकोने ते टाक उतारलं जोरात. ह्याला काय कळणार. पण ह्याच्या मने आहे का ह्याच्या ध्याने आहे का नाही. आणि नेमकं काय झालं ते आपला सहज असं बघून आला. मला माहित आहे तुमच्या नजरा कुठं कुठं आहे मी चांगली ओळखते. कुठं हेच करता काय तिथं जाऊन नोकरीला. नोकरीला जाता तिथं असलं त्यांच्याशी कोण येता का. सप्त्याला गेले आणून करता का म्हणायचं नाही तर उगाच माझं सांगतो माझं कीर्तनाला गेलं आताच करतं का आमची बाईक मध्ये आला कीर्तन असं सगळा समाज बघून आला असं आपल्या घेतलेलं परत आहे ना कशाला गुन्हा. तर त्याला काय कळणार म्हणजे असं का झालं काय झालं बाई. मग काय त्याआधीच आता पहिले लोकांना बाया घाबरायच्या आताच्या लोकांना काय घाबरत नाही. त्याच्यामुळे पहिल्या लोकांच्या मिशा कशा पिळदार असायच्या. मिशी म्हणजे पिळदार बाबाची कशा आहे चोपदारांच्या मिशा ह्यांच्या गावात चोपदार लय घाबराय. तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा. बायकांना खुश करायचं असेल नीट बसा बरं. एक ट्रिक सांगतो नीट बसा सगळ्या नीट. एक ट्रिक सांगतो बायका कशा सांभाळायचं नीट बसा नीट असं मांडी घालून बसा असं गुडघ्या वाचून बघा नीट बसा बघा
बायका घाबरवायची ट्रिक सांगितलं म्हणते नीट बसा म्हटलं सगळे नीट बसले आहे काय ना बायकाला घाबरायचं कुठे कधी उशीर झाला ना सहज सांगतो उशीर झाला का नाही काय नाही म्हणत तुम्ही कुठे गेला होता काय सांगू कीर्तनाला गेलो एवढा उशीर 7 ते 9 कीर्तन 12ला आलाय काय करत होता सांगतो जास्त नाही तिकडलं करवतो त्याला आणि काय नाही कीर्तनाला गेलो आणि तुझे वडील भेटले सासरे मामा भेटले आणि मग मी बोलत मग काय काय म्हणले काय म्हणले बघा लगेच चाल किती राग असले हा लगेच चाल मला तिकडे जायचं नाही मला मेन मुद्दे आहे काय मग त्यानं काय केलं ताट आपटलं ते काय भेट नव्हती कारण पहिल्या माणसाला बाया भेट होत्या अशा पिळदार मिशा आता बाया मिळाली म्हणून मिशाही ठेवण्यात लोक सिटी मध्ये तर चक्क काढून काढते बाहेरच मिळणार काय करणार आता काय मग त्याला चहा प्यायच्या बुडवून काय प्यायचे का नाही पहिल्याच्या पिळदार मिशा पिळदार आता लय अवघड झाले असू द्या त्याच्या मला नाही संशयावर मग ती म्हणली काय म्हणताय काय कधी आजपर्यंत माझ्या भाजीचं कौतुक केलं का असले महाराज केलं का माझ्या भाजीचं कौतुक असं म्हणलं तुमचं झालं नाही पण सांगतोय आता आम्हाला असते आम्हाला डबा नेल्यामध्ये दुसऱ्याचा डबा खाताय आमचा माझा डबा कधी कधी येतो खायला वेळ होत नाही मग डबा संपवला कोणाचा डबा खाल्ला सांगायला का कोणाचा डबा खाल्ला असं माझ्या घेऊन तुमचं सांगतोय ना ऐका मग काय केलं असं केलं ती म्हणली मी एवढे रोज मेहनतीनं सकाळी लवकर 5 ला उठून 4 ला उठून तुम्हाला बिन आंघोळीची डबा देते आंघोळ पण करत नाही मला उशीर बोल आहे तर नाही मी चुकीचं बोललो का चुकीचं बोललो का आंघोळ करून करता ना सगळे मला माहित आहे तुम्ही करता तुमचं नाही सांगत आजपास सांगत मी रोज तसेच उठून झोपून बिना आंघोळीचा तुम्हाला डबा बनवून देते बिना आंघोळीचं बनवण्याला मी काय पॉईंट मारतो विना जाणार ह्यात काय मार्मिक सिद्धांत आहे लक्षात घ्या बिना आंघोळीचं जेवण बनवून आहे आणि घरामध्ये सकाळ सकाळी अग्नी देवळा आता आपण ज्यावेळेस प्रज्वलित करतो है ना आंघोळ केल्यानंतर बनवा आणि पहिली भाकरी आणि नाहीतर पहिली चपाती गायला द्यावी नाहीतर कुणाला तरी अतिथीला द्यावं कारण अतिथी देवो भव सांगितले अतिथी देवो भव कुठून आलं आपलं शास्त्र किती खोल आहे बघा अतिथी देवो भव उपनिषदातलं वाक्य काय सुरुवात सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायमा प्रमदः सत्तात न प्रमदितव्यम धर्मात न प्रमदितव्यम मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव यानी अनवद्यानी कर्मानी तानि सेवितव्यानी नो इतरांनी असा पूर्ण श्लोक आहे बरं का बाबा तो पूर्ण श्रुती अशी आहे सत्यम वदपासून सुरुवात आहे खरं बोलावं बरं का महाराज नाही खरं बोलावं सगळ्यांनी खरं बोललं पाहिजे सत्यम वद धर्मम चर धर्माचं आचरण करावं है ना स्वाध्याय पूर्ण श्लोक आहे त्यात आले मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव रोज एक ना एक चपाती अतिथीला तरी द्यावी नाही तर गायला तरी द्यावी सांगण्याचा उद्देश कुठून फिरलो मी आंघोळ करून ते म्हणाले बिना आंघोळ करून तुमच्यासाठी मी काय केलंय डबा बनवते एवढी आहे ना डबा बनवते आणि रोज एक चपाती गायला देते आणि तुम्ही आज माझं कौतुक केलं नाही आणि तुम्ही आज कौतुक करताय वे का तर आत्ताची भाजी आणली होती शेजाराने भाजी आणली होती मग बायको 4 महिने बोललीच नाही मला सिद्धांत काय सांगायचे मला तार्किक तर्क कुतर्क केले तर्कवादी दूरी दुराविले तर्क कुतर्काचा संसार जर चांगला होत नसेल तर तर्क कुतर्क करण्याचा परमार्थ चांगला होईल का परमार्थ चांगला होत नाही परमार्थ चांगला मग काय पाहिजे विश्वास पाहिजे आणि जर विश्वास असेल तर देव आपल्या जवळ येतो अभंगाचं 2य चरण राजा अभंगाच्या तुझे नाव घेता तू जवळी बहु भला कानोबळी विश्वासाने जर त्या भगवंताचं नाव घेतलं तर तो बरं झाला आपल्याला टाइम कमी आहे ना विश्वासाने जर त्या भगवंताचं जर नाव घेतलं तर तू जवळ येतो जवळ कसं विश्वास ऐका तर्क केले तर दूर जातो विश्वास धरला तर तो जवळ येतो आहे ना काय प्रमाण विश्वासाचं विश्वासानं जवळ आलाय कसा येतो विश्वासानं कसा येतो विश्वासानं भजन करा विठाल विठाल माझ्या पांडुरंगा शरण रेगा माझ्या स्वामी शरण रेगा कृपाळवाजी पांडुरंगा राहे अंग संघा शेवट शब्द विश्वास या जवळ माझ्या पांडुरंगावर जर विश्वास ठेवला
तर तो परमात्मा आपल्या जवळ येतो, जवळ. उदाहरण आहे का? उदाहरण कोणाचं आहे? शबरीचं उदाहरण आहे. शबरीचं उदाहरण प्रल्हादांच्या रात्री सांगितलं. आता मी शबरीचं सांगतो. शबरी कोण होती माहिती आहे का? शबरी जी होती ती शबरी कोण होती? बिल्लाचे राजकुमार होते. राजकुमारी सतयुगामधली होती ती. महाराजांनी त्या दिवशी 4 युगाचं वर्णन केलं. सतयुगामधली शबरी. तिच्या लग्ना दिवशी बिल्लांच्या काय लग्न करताना मेजवानी दिली जाते आणि हजारो बोकडं आणली होती का पाहायला मेजवानीसाठी. हजारो ऐका. आणि ज्यावेळी शबरी निघाली पाहायला, राजकुमारी होती, राजकुमारी निघाली आणि तिने पाहिलं. तिने विचारले एवढे बकऱ्या कशाला आणल्या? त्यावेळी तिच्या दासी होत्या, सेविका होत्या. त्यांनी सांगितलं या ज्या बकऱ्या आणल्या त्यात तुझे आज जे मेहमान जे पाहुणे आले त्यांना जेवणासाठी हे कापा आणले. तुम्ही माझ्यामुळे एवढ्या प्राण्यांचा बळी जाणार. तिला कळलं. मला त्या रात्री शबरी तिथून निघून गेली, पळून म्हणजे कुणावर नव्हतं, एकटी गेली. नाही तर तुमच्या डोक्यात लगेच तसं नाही. डोक्यात आपल्या विचार दुसरं आहे ना, म्हणजे पूर्ण वाक्य आहे काय. ती गेली, निघून गेली. माझ्यामुळे जर 1000 पशूंचा बळी होत असेल मग आपण विचार केला पाहिजे खाताना आहे ना, आपण काय खाल्लं पाहिजे. मी 2 वर्षापूर्वी एक श्लोक सांगितला होता आहे ना. हनुमंता विशेषिता नियंता क्रय विक्रयी संस्कर्ता चोपहर्ताच खादका शेती घातका. तुमच्या लक्षात नाही म्हणून मी डबल सांगतोय का. 7 जणांना पाप लागतं. तुम्हाला वाटतं खाणाऱ्याला पाप लागत नाही. हनुमंता अनुमोदन देणाऱ्याला पाप लागतं. काप कोण विचारतं कापू का? काप जर म्हणला अनुमोदन दिलं तर पाप लागतं. हनुमंता विशेषिता म्हणजे बारीक तुकडं करणारे. जे घरी म्हणते ना अहो माझ्या गळ्यात मा आहे ना पण मी नवऱ्यासाठी बनवून देते. नाही, कापणाऱ्याला सुद्धा तुकडं करणाऱ्याला हनुमंता. विशेषिता निहंता म्हणजे जो कापतो त्याला. क्रय विक्रयी जो विकणारा आहे आणि जो खरीद करणारा म्हणजे काय विकत घेणारा आहे त्याला सुद्धा पाप लागतं. अजून संस्कर्ता म्हणजे शिजवणारा. चोपहर्ता वाढणाऱ्याला सुद्धा पाप लागतं बरं का. मी हे माझ्या पदरचा एक शब्द सुद्धा माझ्या पदरचा सांगत नाही, लक्षात घ्या. आणि कीर्तन पण माझ्या पदर नाही. गुरुवार यांचं चिंतन करून ऐकलेलं माझ्या पदरचा खरं तुमची शपथ घेऊन सांगतो एक शब्द सुद्धा नाही आहे ना. संस्कर्ता शिजवणारा, चोपहर्ता उपहर्ता वाढणारा आणि खादका शेती घातका खाणारा. 7 जणांना पाप लागतं. हो श्लोक शबरीला माहित होता. कुणाला माहित होता? शबरीला माहित. कुणाला? शबरीला. आपल्या पुढे शबरी म्हणजे ती अशी म्हातारी साड्या बिडे तिचे काय लुगड फाटलेलं केसईच्या. शबरी राजकुमारी होती. तुम्हाला माहित नसतो इतिहास. शबरी राजकुमार होती. राजकुमारीला कळलं की माझ्यामुळे जर एवढ्या जणांचा मृत्यू होणार असेल तर आपण लग्न न केलेलं बरं का. असे महाराज आपण लग्न न केलेलं बरं आहे ना. बरोबर का ओंकार महाराज. मग ती निघून गेली बरं का. आपल्या आपले मध्याने चाललंय है ना. ती निघून गेल्यानंतर आता राहायचं कुठं? त्यावेळेस मतंग ऋषींचा आश्रम होता. मतंग ऋषींचा. आता तिने विचार केला बघा सेवा काय असते शबरी कोणी शिकायचं आहे का. मतंग ऋषींच्या आश्रम मध्ये गेले आणि मृतंग ऋषींच्या आश्रम मध्ये गेल्यानंतर मतंग ऋषी ध्यानाला बसायचे. त्यांना वैकुंठ लोकात स्वर्ग लोकात जायचं म्हणून त्यांचं अनुष्ठान चाललं होतं. बरेच दिवस ध्यानाला बसायचे. सकाळी 3ला उठायचे. 3ला उठून आंघोळीला जायचे. नदीवर स्नान. मग शबरीनं काय केलं? शबरी म्हणले आपण या ऋषींची सेवा करायची पण यांच्या दृष्टीच नाही पडायचं आहे का. सेवा आपल्या आता सेवेविषयी निघाला म्हणून सांगतो. सेवा परमो धर्म. आपल्या गावात नौजवान जे मंडळ आहे तरुण मंडळ आहे खरंच मनापासून सेवा करतात. मनापासून एकदा काय काय पंक्तीन काय वाढायचं काम आहे महाराज. 1,000-1,500 लोक रात्री 1,500-1,700 लोक पण सगळ्यांना झाल्याशिवाय बसत नव्हते बरं का जेवायला. सगळ्यांचं वाढून झाल्यावर शेवटी बसायचे. काय महाराज सेवा आहे काय सेवा. आपल्या गावाचं मानावं एवढं कौतुक कमी आहे महाराज. खरंच एवढं कौतुक मला सांगा. अशा पंक्ती
त्या आमरसचा पुढे जाऊनच देत नव्हती. थांबा, पुढनं हात केला का नाही आमरस येऊ द्या, इकडून पुढे म्हणायचे लगेच थांबा थांबा, इकडे वाढा, ती म्हातारे त्यांना नको, त्यांना सण व्हायचं ना, असा हात करायचा. काय 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 महाराज पंक्ती आमरसाच्या. पायनॅपल शिरा, पायनॅपल ना, फ्लेवर टाकलेला शिरा, काय आमरस, काय पुरी, काय भाजी, काय पंक्ती महाराज आहे का. आणि दान देणाऱ्यांनी किती दान देतील महाराज, किती दान, किती सगळं सौजन्य आहे बघा. एकदा या सर्व दान करण्यासाठी टाळ्या वाजवा. वैयक्तिक नाव घेत नाही सगळं, असं नाही बरं का, कोणी मनात आणायचं नाही. अरे बाबा हे त्यांच्या घरी जेव्हा गेले आणि त्यांनी दक्षिणा दिली, आपण आता आपल्याकडे पैसे नाहीत, आपण तुम्ही नुसतं बोलावलं तरी तेच पुण्य, फक्त भाव शुद्ध पाहिजे. 1 रुपया दिला काही नाही महाराज, काय नाही दिलं, पाणी दिलं, पाणी जरी घरात नसेल काय नसेल, नुसतं येऊन जरी बसवलं तरी तेच पुण्य आहे. ऐका दान आलं, ऐका दान कसं असावं, दान ह्या हातात ह्या हाताला कळलं नाही पाहिजे. काय झालं आता विषय थोडासा दृष्टांत ऐका, दृष्टांत शबरी थोडीशी बाजू. आपण सेवा शेबरी करायची आणि सेवेचं फळ आणि दानाचं फळ काय असते सांगतो ऐका. एकदा काय झालं, धर्मवर्म नावाचा राजा, पद्मपुराणातली कथा सांगतो ऐका. धर्मवर्म नावाचा राजा जो आहे तो तपश्चर्येसाठी बसला. तपश्चर्या कशासाठी, तर दान काय आहे हे कळण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी बसला. तपश्चर्या करायला बसला, खूप वर्ष तपश्चर्या करत होता. तपश्चर्या करत असताना आकाशवाणीतून त्याला एक श्लोक ऐकायला. काय श्लोक ऐकायला, आकाशवाणीतून त्याला एक श्लोक ऐकायला. काय, द्विहेतु षडदष्टानं षडंगश्च द्विपाकयुक् चतुष्प्रकार त्रिविधम त्रिनाशम दानम इति उच्यते. काय श्लोक ऐकायला, द्विहेतु षडधिष्ठानं षडंगश्च त्रिपाकयुक् चतुष्प्रकारकं त्रिविधम त्रिनाशम दानम इति उच्यते. राजाला श्लोक ऐकायला आला पण त्याला अर्थ कळेना. नारदजी भेटले, नारदजींना तो श्लोक त्याने दाखवला. अहो नारदजी, मी तपश्चर्या करायला बसलो आणि मला आकाशवाणीतून एक श्लोक ऐकायला आला. काय श्लोक होता म्हणला, द्विहेतु 2 हेतू, षडधिष्ठान 6 अधिष्ठान, षडंगश्च 6 अंग, चतुष्प्रकारकम 4 प्रकार, त्रिविधम 3 त्याचे फल, त्रिविधम त्रिनाशम 3 नाश, त्याला दान म्हणतात. राजाला श्लोक ऐकायला पण विस्तारानं काही श्लोक कळना. 2 हेतू कोणते, 6 अधिष्ठान कुठले, 6 अंग कुठले, 4 प्रकार कुठले, 2 फल कुठले, 3 प्रकार, त्रिविधम कुठलं, चतुष्प्रकारकम 4 प्रकार कुठले, त्रिनाशम 3 नाश कुठले, काही कळना. मग राजाने काय केलं, दौंडी दिली गावात, दौंडी दिली राजाने. काय दौंडी गेलं, ऐका जो कोणी या श्लोकाचा अर्थ सांगेल त्याला 7 लाख गायी, 7 लाख सुवर्ण मुद्रा आणि 7 गाव इनाम म्हणून दिले जातील. काय म्हणला राजा, जो कोणी या श्लोकाचा विस्तार, बघा एका श्लोकाची किंमत किती झाली बघा. जो कोणी या श्लोकाचा अर्थ सांगेल विस्तारानं त्याला 7 लाख गायी, त्या काळात आता 7 गायी नाही, आता 7 जर्सी गाय आहे. 7 लाख गायी, 7 लाख सुवर्ण मुद्रा आणि 7 गाव इनाम म्हणून देणार. ऐका मग, ऐका कोण सांगणार तुमच्यातला, आम्ही पारायण कमिटी, त्याला 7 लाख गायी, गंगाप्पा 7 लाख गायी, 7 लाख सुवर्ण मुद्रा आणि 7 गाव कुठनं शोधायचं. हाय का कोण सांगणार, आम्ही देतो, कुठनंही करतो, आम्ही काशी करतो, म्हणजे काशीला जाऊन तिथले एखादे राजा बघतो पण तुम्हाला देतो. हाय का कोण सांगणार, त्यांना विस्तारणार. ऐका, दान देणार आहे का, नारद महर्षीने त्यांना सांगितलं द्विहेतू 2 हेतू कोणते, श्रद्धा आणि शक्ती म्हणजे सामर्थ्य. दान देणाऱ्याकडे श्रद्धा असावी, दान देणाऱ्याकडे सामर्थ्य असावे. घ्या ये, एक जण मला महाराज काय राव तुम्ही माझं नावच पुकारलं नाही, मी 7.5 रुपये वर्गणी दिली, मला रडू आलं, मी त्याच्या गळ्यात पडून रडलो, लय रडलो, चुकलं रे बाबा. पुढल्या वर्षी पुढल्या सप्त्यात नक्की तुझं नाव घेईन, नक्की. 7.5 रुपये तुम्ही माझं नाव नाही घेतलं, मला वाईट वाटत, माझ्या अंतकरणाला वाईट वाटत, मी तुझं गिनीज बुकात नोंद करतो म्हणलं. गिनीज बुकात ऐका, श्रद्धा पाहिजे. दान दिल्यानंतर तुम्ही जर 4 चौघात सांगितलं ना, मी एवढं दिलंय, मी एवढं केलंय, मी असं केलंय, मी तसं केलंय, दान वाया गेलं.
काय काय लोक आपल्या गावात असे आहेत महाराज, आमच्या गावात बरं काय ह्या हाताला कोण देत नाही दान केलेलं. वा काय वाजवा, खरंच सांगतो माझ्याकडे दिलेच पण पैसे असं नाही, पण आम्ही गुप्तदान म्हणून त्याची पावती बनवतो. नाही तर तुम्ही वाटलं टाकलं महाराजांनी खिशात, आहे ना महाराजांनी खिशात, तसं नाही. आमचे ऋषिकेशला असताना दिव्यानंद स्वामीजी आम्हाला सांगायचे, का हो कमलेजी पाठाला सांगायचे, धर्माचा पैसा देवाचा पैसा जर कोणी खाल्ला 3 दिवस 3 महिने नाही तर 3 वर्षात त्याला फडावा लागतो. लक्षात घ्या. दिव्यानंद स्वामीजी काय ऋषिकेशला सांगायचे 3 दिवस 3 महिने नाही तर 3 वर्षाच्या आत त्याला ते फेडावं लागतं. म्हणून धर्माचा पैसा खाऊ नये, पण श्रद्धा पाहिजे दानावर आणि दुसरी शक्ती सामर्थ्य पाहिजे. रामदास स्वामी एक वेळ, आता दृष्टांत तिसरा दृष्टांत, रामदास स्वामी एक वेळ चाले भिक्षाम देही म्हणावं लागले. एका घरापुढे गेले, ते बाय म्हणले जा नाही माझ्या घरी काय, ते म्हणले इकडे या. माई बाहेर या. म्हणले माय बाहेर. म्हणजे त्यातली एक मोठी माती उचला आणि माझ्या झोळीत टाका. तिला काय कळ ना का बरं असे म्हणले असते. त्यांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस ते काय म्हणले असते, रामदास स्वामी काय म्हणाले माये ए माई, कारण तुझ्या घरी काय नाही पण तुला सवय नाही, पण एक मोठ माती उचलून माझ्या जवळीत ह्यासाठी राख, कारण तुला ती दानाची सवय लागली. काय नाही म्हणायचं नाही, देवानं भरपूर दिले ना काय दिले नाही, काहीतरी देण्याची तुझ्यात क्षमता होईल म्हणून तसं म्हणलं. श्रद्धा सामर्थ्य परत षड-अधिष्ठान. आता याच्यावर आपलं कीर्तन संपत फक्त 6 अधिष्ठान 6 अंग सांगतो आहे का. धर्माने युक्त दान, अर्थाने युक्त दान, काम्याने युक्त दान, नैमित्ताने युक्त दान, श्रद्धेने युक्त दान असावं. षड अंग, त्याला अंग पाहिजेत, 6 अंग पाहिजेत, 2 प्रकार असावे त्याचे. या लोकात त्याचं फळ हिथं पण भेटतं वर पण भेटतं. 2 प्रकार, चतुर्थ प्रकार 4 प्रकार आणि 3 विध आणि 3 नाश सांगितले. पश्चाताप झाला 3 नाश महत्वाचा आहे का. 3 नाश कुठले कुठले सांगितले. जर दान दिल्यानंतर पश्चाताप झाला त्या दानाचं पुण्य निघून गेलं. दान दिल्यानंतर तुम्हाला वाटलं ना अरे आपण वारकरी घरी बोलवली, त्यांना पैसे दिले आपण, अरे उगच दिले, गेलं पुण्य गेलं. पश्चाताप झाला आणि अहंकार आला, मी एवढं देतो मी तेवढं देतो, गेलं निघून गेलं. म्हणून दान करत असताना कसं करायचं, ह्या हाताला कळलं नाही पाहिजे म्हणून दान करतात. आणि आमच्या गावात तर बरं का महाराज, आमच्या गावात असे बरेच व्यक्ती आहेत ते कळून देत नाही, भरपूर दान देतात. हे सौजन्य हे देणार आम्हाला म्हणतात नका नाव टाकू, पण आम्ही टाकतो कारण करावं, सवय लागावी सगळ्यांना. ऐका मी सांगत होतो, अशी सेवा आमच्या गावामध्ये, अशी सेवा शबरी करत होती. शबरी म्हणाल आलं मला कुठे येऊन टाका, नाही बरोबर तिथे येतो आहे ना. शबरी मग शबरी काय करायची, 3ला मतंग ऋषी उठल्यानंतर त्यावेळेस स्नानाला जायची. शबरी उठायची त्यांच्या आधी स्नान करून तयार असायची पहाटे. आता हे बाबा रोज 3ला उठतात बरं का, आम्ही त्यांना थांबवतो 5ला दवाखान्यात. रोज 3ला उठून आंघोळ गार पाण्याने करतात, सगळं काम हाताने करतात. खरंच यांचं चरण धुवून पाणी प्यायला पाहिजे. अशा लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे, कारण जशी संगत त्याची वर्तणूक होते आहे ना. मग ती रोज 3 वाजता ती आंघोळ करून तयार असायची. आणि मतंग ऋषी ज्यावेळेस आंघोळीला गेले तुरंत काय करायचे, झोपडीत जायची. राजकुमारी बिल्लांची एवढी मोठी जिजा सेवेत हजारो लाखो सेविका होत्या, ती एका वनामध्ये येऊन ऋषीची सेवा करते आणि रडते, महाराज माझ्याकडून काय चुकलं का, मला माफ करा, मला माफ करा. मतंग ऋषी म्हणले तुझं नाव काय, तिने सांगितलं माझं नाव शबरी. म्हणले शबरे आजी मला विमान आले ना, विमान न्यायला आजी मला विमान आले ना. शबरे तुझ्या सेवेमुळे आले, तुझ्या सेवेमुळं तुला ऐक, तू ह्या सेवेचं फळ तुला नक्की मिळणार. काय फळ मिळणार तुला, तुझी हे सेवा केली ना, ऐक प्रभू रामचंद्र त्रेतायुगात तुझ्या पशी येतील. आणि हा आश्रम मतंग ऋषीचा आश्रम म्हणून ओळखला जाणार नाही, तर हा आश्रम शबरीचा आश्रम म्हणून ओळखला जाईल. बघा सेवेचं एवढं महत्व. मस्त प्रमाण दिलं बघा. तुका म्हणे संत सेवा स्वर द्या. तुका म्हणे संत सेवा
हे जे देवा उत्तम. संतांची सेवा ही सर्वात मध्ये उत्तम. सेवेचा 3 प्रकार ते मांडत नाही आता. अधम, मध्यम, उत्तम. ऐका उत्तम सेवा कुठली तर शबरीला म्हणले शबरी ऐक हा आश्रम तुझ्या नावाने ओळखला जाईल. आणि शबरी ऐका देवासाठी त्रेतायुगात आलेली शबरी, तारुण्यात आलेली शबरी, सतयुगात आलेली शबरी, तारुण्यात आलेली शबरी म्हातारी झाली. पण फक्त मतंग ऋषींच्या शब्दावर काय होता विश्वास. मी काय मुद्दा चाललाय आपला विश्वास. तर्क आणि विश्वास पटवून देतोय. त्याच्यामुळे विश्वास आपण म्हणतो सहज विश्वास मेला पानिपतच्या युद्धात तसं नाही. पण विश्वास है ना विश्वास होता. मग शबरी रोज काय करायची सकाळी उठायची बोर आणायचं. आता देवाला काय द्यायचं म्हणून जायची फळं आणायला. बोर देवाला अशी कशी द्यायची म्हणून ती खाऊन बघायची आणि खाऊन बघायची गोड बोर ठेवायची बाकी करायची. फुलं तोडून आणायची. कारण आता राम भगवान येणार म्हणजे ते चालत येणार त्यांच्या पायात. ज्यावेळेस माझ्या कुटियामध्ये आगमन होईल त्यावेळेस माझी कुटिया पावन होईल. मग ती शबरी काय करायची रोज रोज ते झाडून काढायचे आणि वाट बघत बसायची दिवसभर. आणि सूर्यास्त झाल्यानंतर शबरी म्हणायचे आज माझ्या प्रभूला काहीतरी काम लागलं असेल. आज माझ्या प्रभूला वेळ मिळाला नसेल म्हणून परत शबरीची सगळी कोमेजलेली फुलं परत झाडून काढायची. आणि दुसऱ्या दिवशी परत तोच क्रम रोज रोज वर्षानुवर्ष असा क्रम चालू होता. रोज सकाळी सकाळी ती फुलं अंतरायची संध्याकाळी झाडायची. बघा किती वाट बघितली असेल. पण काय होत विश्वास. मतंग विश्वास होता विश्वास. आपण असत तर 1 तास वाट बघ ना आहे ना. 1 तास नाही अर्धा तास कधी सोडतोय महाराज. आणि ह्याला काय हेच रोजच हे तर आम्हाला लय काम पडले ते. आणि कधी जातोय की हो आहे ना. शबरी बघा ना किती 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 तपश्चर्या. डोळे भरून यायचो आज माझ्या देवाला वेळ निर्धार मिळाला नसेल. मग एके दिवशी रामजी येतात. देव दया नाव घेता तो जवळ. शबरीने नाम साधना केली असा विश्वास होता म्हणून तो देव जवळ आला. अजून एक विश्वासाचं साधक आणि आपल्याला गरजेला असणारं उदाहरण सांगतो ऐका. धर्मवीर संभाजी महाराज ऐका. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे मावळे होते मावळे ना मावळ्यांना किती विश्वास होता किती विश्वास होता. आणि राजांना मावळ्यांच्यावरती किती विश्वास होता. विश्वासच सांगतो. जसं विश्वास जर ठेवला तर देव त्यांच्या जवळ येतो तसं विश्वास जर ठेवला तर अशक्य गोष्ट शक्य होते. ऐका ज्यावेळेस
छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटलं, बुऱ्हाणपूर. त्यावेळेस औरंगजेब असा पिसळला. त्याला काय करा, बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाची राजधानी. त्यानं एवढं नटवलं होतं बुऱ्हाणपूर, एवढे हिरे मोती सगळं लुटलं छत्रपती औरंगजेब. पिसळला. चारी बाजूने त्याला काय केलं, सैनिक पाठवले महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्र लुटण्यासाठी सैनिक पाठवले इकडून तिकडून, सगळीकडे सैनिक. पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळी काय केलं, औरंगजेब महाराष्ट्रात आला त्यावेळी छत्रपती संभाजी तिकडे सुरतला यायला जाऊन बुऱ्हाणपूर लुटलं. सगळं बुऱ्हाणपूर लुटलं. औरंगाबादला कळेना, औरंगजेबाला कळेना. औरंगजेब म्हणतोय काय करावं, मी ह्यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. औरंगजेब काय म्हणाला, कमाल झाली या राजाची, या छत्रपतीची, शाहजी. संभा म्हणायचा औरंगजेब, संभा की कमाल आहे. काय म्हणला, मी ह्यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. औरंगजेबला काय कळना सोळं पळव करून सोडले. एक दृष्टांत सांगणारा विश्वासाचा. मग औरंगजेबनं काय केलं, नंतर सगळी फौज घेऊन महाराष्ट्रात आला आणि म्हणला दक्कन का चुहा उसे पकडना है. दक्कन का चुहा, दक्कनचा म्हणायचा आहे ना, उसे पकडना है. सगळ्यांनी सरदारांची सभा घेतली. सभा घेतल्यानंतर सांगितलं काय करावं, या मराठ्यांना, या छत्रपतींना कसं पकडावं. त्यातला एक जण म्हणला, बादशाह म्हणला बादशाह सलामत. बादशाह सलामत म्हणायचे का म्हणायचे बादशाह सलामत, त्याच्या मग एक कारण त्याने सगळ्यांना सांगितलं होतं मी सुरक्षित आहे असंच म्हणायचं. एवढा घाबरत होता, बादशाह सलामत म्हणायला होता. बादशाह सलामत म्हणजे जो सुरक्षित आहे असं म्हणायला व्हायचा. मग त्याने काय केलं, सांगितलं हम आज हुजूर हम ऐसा करते, इन मराठों की जान इनके किले और गढ़ में है, हम इनके किले लेते हैं. वाह वाह वाह. औरंगजेब मानला क्या बात है, बहुत बढ़िया सुझाव दिया है. हाँ तो बोलो सबसे पहले हम कौन सा सबसे छोटा किला कौन सा है वो हम लेंगे. काय म्हटला, मोठा नाही, सगळ्यात छोटा. कारण सुरुवात विजयानं व्हायला पाहिजे, सुरुवातीलाच पराभव नको. त्यात एक महिला, हुजूर नासिक के यहाँ वनी के पास एक छोटा किला है जहाँ पे राम भगवान वहाँ पे आके गए हैं, तो उस किले का नाम हो गया रामशेष. वाह वाह, रामशेष किला. वहाँ पे गढ़ पे कोई तटबंदी है नहीं हुजूर, गढ़ पे कोई तोपे है नहीं हुजूर, गढ़ पे मावले कितने 300 हुजूर. क्या बात 300 मावले. कौन जाएगा. शहाबुद्दीन खान उठला. शहाबुद्दीन खान म्हणला हुजूर मैं जाता हूँ. शाबाश शहाबुद्दीन, शाबाश. और खाने के लिए वापस आता हूँ. वाह शाबाश शहाबुद्दीन, शाबाश. असं म्हणून शहाबुद्दीन 20,000ची फौज घेऊन निघाला. गडावर चाल केली. मराठ्यांची काय हालचाल दिसेना, मराठ्यांची कुठेच काय हालचाल दिसेना. पार गडापर्यंत आला. शहाबुद्दीनला वाटला आता आपण केला घेतला, रामाजी बाबा पळून गेला असं वाटलं शहाबुद्दीनला. ले आगे बढो चलो आगे चलो आता ओरडत निघाला. आणि जसा का गेटच्या जवळ आला, मराठ्यांनी गोपणी काढल्या मावळ्यांनी गोपणी तगडे गार गोपणी फिरवला, सोडायला लागला. आणि जशी का दगड आली, शहाबुद्दीन खानच्या डोक्याला दगड लागला. कैसे है मराठे पत्थरों से खेलते. शहाबुद्दीन खान अरे कैसे है मराठे पत्थरों से खेलते. आणि दगडांचा असा वर्षाव झाला. शहाबुद्दीन खान परत माघारी गेला. नाश्ता करून किल्ला जिंकाय आलेला शहाबुद्दीन खान त्या मराठ्यांनी जसं पाहिलं दगडा आणि घरी जाऊन त्याच्यावर मलमपट्टी करू लागला. म्हणे मराठे बहुत डेंजर है, मराठी बहुत डेंजर है, मराठा बहुत डेंजर है. कारण औरंगजेबाला संभाजीराजांनी म्हणले होते छत्रपती तलवाराच्या टोकावरती पोळी भाजणारे मराठे तुला कधी भाजतील सांगू शकत नाही. शहाबुद्दीन खान वापस आला. क्या किया जाए. त्यातला एक जण उठला, हुजूर हम क्या करेंगे, हम अब खड़े गए थे इसलिए उनको दिखाई दिया, अब हम क्या करेंगे ऐसे झुक के जाएंगे, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यागत जायचे. चलो कोई बात नाही, बहुत बढ़िया सुझाव. मग ते असे झोपून चालले.
त्याला वाटलं आता काय मराठ्यांनी पाहिले नाही, घराच्या जवळ आले ते म्हणला लेलिया केला, अब लेलिया केला. आणि जसे जवळ आले तसे रात्रभर मराठ्यांनी असे दगडी गोळा करून ठेवले होते. घे दगड ते धक्का शहाबुद्दीन खान बघितलं, ये मराठे का कोई भरोसा नाही. आणि दगडी दगड आले आणि बरेचसे निक्षेप धरून गेले. एका दिवसात नाश्ता करून आलेला शहाबुद्दीन खान 20,000 सैनिक शहाबुद्दीन खान घेऊन आला होता. 1 वर्ष झाले, 1 वर्ष. रामाजी पवारांचा विश्वास 300 मावळ्याच्याकडे 1 वर्ष केला लढवला, पण जिंकू दिलं नाही. 1.5 वर्ष झालं. काय कळना शहाबुद्दीन खानला काय कळना. त्याचा जो तोफखानेदार होता मोहम्मद खानला म्हणाला क्या किया जाए. मोहम्मद खान म्हणाला हुजूर क्या करते हैं, कल तोप लगा देते हैं. लगाओ तोप अभी अंधेरा है, कल लगा देंगे तोप और तोप से किला उड़ा देते हैं. मग काय केलं, तोप आणल्या लावल्या, त्या दिवशी लावल्या आणि रात्रीचा शहाबुद्दीन खान निवांत झोपला. त्या दिवशी रात्री मराठे 100 मराठे खाली उतरले, फौज खाली उतरले, छावणीत शिरले. कापी किंकाळ्या आरोळ्या जिकडे तिकडे तोडातोडी झाली आणि सगळीकडे छावा शहाबुद्दीन करायला कोण है. त्यातला एक मोहम्मद खान म्हणा मराठे थे उजर कहां गए, निकल गए. रामाजी पवार म्हणाला मराठे आणि वारा कधी कुणाला सापडत नाही. वारा सारखे मराठे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडल्या मोहम्मद खानाला सांगितलं लाव टोपेला गोळा आणि लावा. तशी मशाल घेऊन मोहम्मद खान आला मशाल लावणार तोपला. तेवढ्यात मोहम्मद खान ओरडला शहाबुद्दीनला तोपे पिचलो. शहाबुद्दीन खानला काय कळलं आता काय झालं. मला ते पहावरनं तोपीची तोप. मग रात्री त्यांनी हल्ला केला होता, कशासाठी केला होता. शहाबुद्दीनच्याकडे मतलब हवाला दारू बोलायला गेलोय. हा हुजूर 4 वर्ष झाले. किती वर्ष. शहाबुद्दीन खान आला होता, कितीचा मी विश्वास सांगतो. शहाबुद्दीन खान आला होता नाश्ता करून जेवायला गळ जांगून जाणार होता. औरंगजेबाचं पत्र आलं शहाबुद्दीन आजा तुम्हारे बस की बात नहीं. फतेह खानला सांगितलं फतेह खान तयार झाला. फतेह खान तुम्हारे नाम में फतेह मेरा काम इतना फतेह कर देना. फतेह खान आला सामने शिरले फतेह खानच्या आरोळ्या किंकाळ्या मारामारी कापी सगळं झाल्यानंतर मराठी निघून गेले. फतेह खान म्हणला मराठे थे हुजूर कहां गए. हुजूर आता तोफा लावल्या सकाळी तोफा लावणार. तो जो लाकडाचा असा बॉम्ब तयार केला होता त्यांनी किला त्याच्यावर तोफ टाकला. तोफ लावणार तेवढं खालनं थोडं आवाज आला. सगळ्या तोफा खाली पडल्या, कारण मराठ्यांनी रात्री येऊन त्या लाकडाच्या खाली सुरुंग लावण्याचं सगळा त्याचा 6 महिन्याचा. हे डोकं मावळ्यांचं आणि असं 4.5 वर्ष तो किल्ला टिकून दिला नाही. एवढा विश्वास रामाजी पवारांचा होता. तसा विश्वास धर्मवीर संभाजी महाराजांचा होता. पण एका त्यांच्या नावाचा जय जयकार करायचे आपल्याला. एक मिनिट ऐका. तुम्ही छावा पिक्चर नसेल बघितला तर छावा पिक्चर बघा. आपल्या धर्माच्या रक्षणाकरता संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस किती हाल केले. पिक्चरात कमीच दाखवलं, पुढचा अजून इतिहास माहित नाही. फार साल चिरले, तुकडे केले, पुढे ते तुकडे बांधले, सगळं करून संभाजी महाराजांनी कशासाठी केलं. पारायण चालण्यासाठी, कपाळाला गंध आपल्या राहावा म्हणून. आपण बिनधास्त येतो बिना गंधाचं. कमीत कमी टिकली तरी असावी, चिकली तर टिकली. Thank you.
ज्या वीराने ज्या राजा नसते तर आपण आता हे पारायण फिरायण काय नसते केले. हा त्यांनी आपल्यासाठी एवढं बलिदान केलं तर आपलं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आहे पारायण. हे वाटतं का तुम्हाला पुढल्या वर्षी शब्द व्हावा? कुणा कुणाला वाटतं हात वर करा. जीवन बलिदान केलं त्यांच्यासाठी चालले. ऐका मला माहित आहे तुम्ही खूप प्रेम करता माझ्या महाराज. माझं डोळं भरून येतं माहिती आहे एवढं प्रेम करतात हे लोक. त्या दिवशी एक मावशी रडली गावासाठी रडली. म्हणजे बाहेरच्या गावात मी जाते महाराज काय हो काय नसतं पण इथं आपल्या गावात एवढे चाललंय. माझ्यामुळे नाही बरं का त्या गावामुळे मी आहे महाराज. टाळ्या वाजवा गावकऱ्यांसाठी. माझ्यामुळे नाही सगळं तुमच्या पुण्याचं आहे. आणि मला काय नको फक्त माझं एवढंच महिना आहे की आपला सप्ताह तेवढा चालावा बस. बाकी काय नको. तुम्हाला येता जाता 2-4 शिव्या द्या काय नाही वाटणार पण सप्त्यासाठी सगळ्यांनी. आणि आमच्या गावात तुम्हाला सांगतो इलेक्शन असो राजकारण असो तेवढे पुरतं असतं पण सप्त्याला सगळी एकत्र असतात. असं पाहिजे एकत्र पाहिजे. कारण घर एकत्र असलं तर प्रगती होती तसं गाव एकत्र असलं तर प्रगती होती. आणि गावाची एकत्रित धर्मासाठी पाहिजेत महाराज. ऐका म्हणून सर्व अन्नदात्यांचं सर्वांचं. आणि तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजी महाराज ना पहिल्यापासून त्यांनी हालात दिवस काढले. हालात म्हणजे कसं सांगतो 2 वर्षाचे 2.25 वर्षाचे असताना आई वारली. आईचं छत्र हरपलं पण जिजाऊनी त्यांच्या जिजाऊच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात शिकले ते जिजाऊंच्या. म्हणून तुम्ही जिजाऊ बना महाराज. तुम्हाला वाटतं आपण परमार्थ हे आहे ते आहे ते आहे. हे बघा अक्षय महाराज बघा कमलेजी महाराज वारीत भाव वारला तरी सोडलं का? आपलं असतं तर म्हणलं काय देवाने माझं चांगलं केलंय. अशा वारीत भाव वारला पण सोडलं का परमार्थ? नाही. पाटील महाराज तुम्हाला माहिती नसेल सांगतो 2.25 महिन्याचे असताना आई वारली. आजीने संगोपन केलं या माणसाचं. आजी एवढी परमार्थिक होती मला हे विशेष सांगू वाटत नाही. मी लगेच भाऊ आजीनं लहान 2 महिन्याचा असल्यापासून आजीनं सांभाळ. आजी एवढी परमार्थिक होती सारखं नामस्मरण जाप. आजीने कधी बदल भाजून नाही केला डोक्यावर हात. आजीची एक इच्छा होती फक्त लग्न व्हावं आणि काहीतरी कृष्णाष्टमीला रामनवमीला अपत्य व्हावं. महाराजांना कृष्णाष्टमीला मुलगा झाला. आजीची बाळ किती कृष्ण जन्माष्टमीला मुलगा झाला. आणि यांची परंपरा अशी आहे यांच्या वडिलांचे पंजोबा ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस पंजोबाला आजीने घेतलं आणि आजीने जीव सोडला. तसंच आजीची एकच इच्छा होती एकादशीला मृत्यू यावा. आणि महाराजांच्या मुलाला घेतलं 2 दिवसात एकादशीला प्राप्त मुलाला जगात असे भरपूर आहे परमार्थ करणारे. आपण पण केला पाहिजे हो. परमार्थ करताना रडायला पाहिजे. एवढा परमार्थ आहे महाराज. सात्विक वृत्ती पाहिजे सात्विक. परमार्थ फोन बंद करा. परमार्थ ना अंगात मुरला पाहिजे. तर कधी महाराज एवढं बोलतात ना कधी म्हणजे असं दुःख नसतं. नेहमी बोलत असतात नेहमी हसून खेळून. मला वाईट वाटतं अशी लोक आपल्या गावात येणं म्हणजे आपलं भाग्य आहे महाराज. तुमचं भाग्य आहे. मला बोलणं म्हणणे विषय चालतो. पैसा दिल्यावर किती 50-50 हजाराचे कलाकार येते. असे साधक मंडळी नाही येऊ शकत. ओंकार महाराज आहे. आम्ही चालता बोलता मजा खूप करतो बरं का असं काय नाही. पण आम्हाला एकमेकाविषयी खूप आदर आहे बरं का महाराज मंडळी. कसं असतं नियोजनात कधी एखादा शब्द जातो बोलताना तर म्हणावं बरं जात विठाल सांगायचं काय होतं मला धर्मासाठी आपल्या मोठमोठ्या स्वराने लय वारकरी असे महिना झाला जातात महिना येतात आपण काहीच नाही. पण त्याच्यातून उतराई होण्यासाठी धर्मातून उतराई होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सगळ्यांनी हात उचल ना असं जोरदार गर्जना करायची.
हा ऐका रामदास महाराज या पुढे या ऐका तर काय धर्मासाठी मला विश्वास असा मावळ्यांचा संभाजीराजांचा धर्माचा विश्वास होता आणि म्हणून 40 दिवस आहे ऐका 40 दिवस ते एवढा हालचाल केला पण थोडा ते एक शब्द काढला नाही आणि मित्रता असावी तर कवी काल स्वागत राजांच्या गत असावी काय मित्रता होते आहे ना छानतो कामात आता सांगत नाही बस वेळ झालाय जेवणाची वेळ झाली ऐका मग धर्मासाठी 40 दिवस तुम्ही विचार केला का 40 दिवस त्यांनी हारापेक्षा कशा सहन केले असतील जगदंबा जगदंब नामस्मरण मला मुद्दा सांगायचा कुठून कुठं आले बघा 24 तास त्यांच्या स्वतःमध्ये नामस्मरण जगदंब 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 म्हणायचे असा एवढा त्यांचा नामविश्वास होता किती हाल केलं मीठ चोळलं या महाराज रामकृष्ण किती हाल केलं त्यांचं किती मीठ चोळलं त्यांना पण त्यांनी बसले विठाला विठाला एवढं हाल केलं फक्त नामस्मरणावर विश्वास होता म्हणून काही सुद्धा शब्दात काढलं नाही म्हणून ज्याच्याजवळ विश्वास आहे नाव त्या नावावर विश्वास आहे म्हणून नाव घेता तो जवळी बहुबला कानो बळी आहे ना नाव घेतल्यावर तू जवळ असावा आहे ना नाव घेतलं एवढा विश्वास पाहिजे आता एक गोष्ट राहिली आपली मी 2 मुद्दे सांगणार तो पण एकावच भागलं दुसरा मुद्दा नामाची निंदा केली की देव दूर जातो जैसे गोचराशी शिराय काय दुरी अंतराला नामनिंदकाशी शाबास दुरी अंतराला नामनिंदकाशी आहे ना नामाची निंदा केली तर देव दूर जातो आणि नामाची जर साधना केली रामकृष्ण टाहो नित्य टाहो पडून जर म्हटलं तर देव जवळ येतो म्हणून म्हणून काय तर नाव घेतात जवळी बहुबला कानोबळी नाव घेतल्या आपल्या जवळची माणसं येतात कमीत कमी ती बरी तरी असावी चांगली तरी असावी नाहीतर ताकदवान तरी असावी नाहीतर संकट आल्या अशी नसावी ताकदवान असावी भाऊ असावी मुली असावी नाहीतर नुसतं आपलं बॅनर लावायचं आमचं काळीच आमचं हृदय आमचं ये काय बॅनर वा 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 भावी आहे ना भावी सरपंच भावी आमदार भावी खासदार काय पाहण्यातली भाषा असते आणि कुठं काय झालं भांडण बिंड झालं मी एकटाच मागणी गायब आहे ना तसे नसावी बॅनर वर लय भारी उगवत मावळत आहे ना असं आता फक्त एवढेच राहिले काय काय बॅनर काही दिवसांना असे लागतात आमच्या बाळाला यायला 9 दिवस बाकी 9 उगवत नेतृत्व येणार आहे असे बॅनर लागतील वा वा आमचा पराक्रम झाला 9 महिने झाले 9 दिवस झाले बॅनरवर आमचं उगवत आहे ना दगदगत काय बॅनर कशात वाटलं म्हणजे बोलून नाही लावावं राजांचं लावावं देवाचं लावावं धर्माचं लावावं आहे ना असं गेलं पाहिजे मला त्याविषयी बोलायचं नाही बोलायसारखं भरपूर आहे त्याविषयी पण नको नाम घेतला तर तो जवळ येतो आणि हा भाऊ भला कानोबळी आहे ना आणि आल्यानंतर विचारणारी हो तुम्ही आला आम्ही विचारलं नाही तर कसं चांगलं वाटत नाही
जवळी भोवला कानो बळे ने दे पडो ने पुढे म्हणे उगीची भरे तुका म्हणे जित्ता वाटेने हो पडता नाव घेता तो जवळी भाऊ मला कानो बळी. ऐका सर या. जसं शब्द अभंगावर येण्याचं जसं बोलण्याचा प्रयत्न केला तुमच्या गुरुवारांच्या आशीर्वादाने यानंतर या सर यायचं विठोबा रकुमारी सर्वांचं प्रेम आहे महाराज. यांचं वर्णन करायचं आपल्याला एवढा वेळ नाही म्हणून मी थोडक्यात घेतो. नाही वर्णन करणार असं नाही म्हणून वर्णन करत नाही असं नाही. सगळेजण या ठिकाणी आले खरं त्यांचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे कमीच आहे ना. खूप असंच आपल्या गावांचं प्रेम राहावं. ऐका आपल्या नियमाप्रमाणे अभंगाचा सगळं भावार्थ झाल्यानंतर थोडं म्हणजे काय चरित्र ते उच्चारावे आणि चरित्र वेळेनुसार असं नाही सांगितलं की सगळं सांगा. चरित्र ते उच्चारावे सांगितलंय नुसतं उच्चार करावा असं सांगितलंय कारण आपली वेळ होती 11:30 10 मिनिटं झाले. आता 10 मिनिटं घेतून सांगतो चरित्र सांगतो. ऐका ऐका ऐका. पृथ्वीवर ज्यावेळेस दैत्य मानले ऐका महाराज ऐका. पृथ्वीवर ज्यावेळेस दैत्य माजले पाटील दैत्य मग अधर्माच्या अवधी थोडी होवे भरपूर होवे. हा ते पुढे भरपूर होवे. मग भगवान तुम्ही भक्तासाठी येतो सगळं आहे. मग बरोशीसाठी शिवशावतार भरपूर आहे ना पुढं आहे. मग असं झाल्यानंतर मग काय झालं. हा मग त्यावेळेस कुठला वार होता. वार बुधवार नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी. मग देवान ठरवला का उत्तर घ्यायचं म्हणून वार बुधवार नक्षत्र रोहिणी पक्ष कृष्ण पक्ष बुधवार नक्षत्र तिथी अष्टमी यावेळेस बरोबर रात्री 12 वाजता. ऐका रामाचा जन्म झाला दिवसा 12ला कृष्णाचा जन्म झाला रात्री 12ला. रामाचा जन्म कधी झाला चैत्रामध्ये. कृष्णाचा जन्म श्रावण महिन्यामध्ये. राम जन्माला आला झाडाला पालवी फुटली. कृष्ण जन्माला आला नद्या भरून व्हायला लागल्या. पाऊस सुरू झाला. दुर्योधन जन्माला आला रक्ताचा पाऊस पडला. हा दुर्योधन जन्माला आल्यानंतर गाढवर रडत होती रक्ताचा पाऊस आला. आम्ही जन्माला आलो आणि दुष्काळ पडला. आता ज्यांचा 1972 साली मोठा दुष्काळ होता. जे 1972 साली जन्मले त्यावेळेस म्हणले तर नाही नाही ह्याचा जन्म पहिली काय कितीही येऊ दे नाही नाही ज्या साली दुष्काळ पडला त्या साली हाल जलावला. पहिली पोळ्या दिवशी जलावला. पहिली लोक होळी दिवशी जलावलाय तसं आहे ना. तसं मग काय झालं बरोबर काय झालं रात्री 12 वाजता काय झालं कृष्णाचा काय झाला जन्म झाला. बोला श्रीकृष्ण भगवान की. कृष्ण जन्मानंतर सगळीकडे गोकुळात काय झाला आनंद आनंद झाला. हा अंतर राहिलं नाही. बरं झालं कृष्ण जन्मला. आता पुढचा मुद्दा आहे का. कृष्ण जन्मल्यानंतर काय झालं. कृष्ण कुठं जन्मला हो कुठं जन्मला आपल्या घरी का तुमच्या घरी कुणाची. हा मथुरेत जन्मला. दोन्हीकडे बोलतो आहे का मथुरेत जन्मला. नंतर तो वसुदेवाने ठेवला. मग दोन्हीकडे जन्म साजरा होतो गोकुळाचा मथुरेत पण आणि गोकुळात पण आहे का. कृष्ण जन्मला पण ज्यावेळेस वसुदेव आणि
देवकी कंसाच्या बंधनात होते. आता कृष्णाला न्यायचं कसं कारण सगळे ताळे लागले होते. ताळे मग काय केलं योगमायाने काय केलं सूर्याजी खुल गए ताले हजारों क्या बात हो गई. खुल गए ताले हजारों क्या बात हो गई. आज जल में